हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे। आज शेतकऱ्यांसाठी उत्साहाचा दिवस आहे। कर्जमाफीचा निर्णय जाहीर केलाय। यानुसार 1.5 लाखांपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतून सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। 3 लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट आम्ही माफ करत आहोत। जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार। जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरले हे आमचं चुकलं का, आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही, म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। सर्व शेतकऱ्यांना जिंकल्याचे पाहायला मिळतंय। कॅबिनेट बैठकीमध्ये कर्जमाफी करण्यासाठी अखेर मंजुरी दिली आहे। 30,000 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून आता राज्य सरकारला मिळाला आहे। 15 प्रकारची सरसकट 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी करणार असं सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडल्याचे आता तुम्ही पाहिलेले आहे। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये कर्जमाफी शेतकऱ्यांची झालेली असणार। तुमच्या ज्या बँकेतून आतापर्यंत तुम्ही कर्ज काढून ठेवला आहे त्या बँकेतून तुम्हाला पैसे कट झाल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे। फक्त 50 रुपयांची सरसकट 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली। या पहिल्या टप्प्यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचे जे काही जिल्हे आहेत तर त्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी करण्यात येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आपल्या राज्यामध्ये जिल्ह्यांची टोटल संख्या जर पाहायला गेली तर शक्ती जिल्हे आपल्या राज्यामध्ये आहेत। अशा 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची कर्जमाफीसाठी 3 गटात तयार करण्यात आली आहेत। या महिन्यात 12 जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये केली जाईल। त्यानंतर पुढील महिन्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्हे यामध्ये कर्जमाफी होईल। त्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये पुढील 12 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। या ठिकाणी शेतकरी बांधवांनो अधिकृत माहिती या ठिकाणी समोर आली आहे। कर्जमाफी करायला सरकारच्या माध्यमातून आता सुरुवात केल्या, त्यामुळे ताबडतोब तुम्हाला पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यातून 1.5 लाख रुपये कट झाल्याचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी आला येणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्ज सूचना सर्व कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना सांगण्यात आल्या। यामध्ये काही ओळखपत्राच्या कागदपत्र असतील, पासपोर्ट साईजचे फोटो असतील, अजूनही काही कागदपत्रे तुम्हाला अर्जंटमध्ये तयार ठेवायला सांगितली आहेत। फक्त या 15 व्यक्तींची आणि 12 जिल्ह्यांमध्ये जे काही गोरगरीब शेतकरी या ठिकाणी राहतात त्यांचीच कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये आता करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिले सांगण्यात आले। ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे या ठिकाणी असतील त्यांचीच लगेच कर्जमाफी होणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे 5 कागदपत्रे नसतील त्यांना कर्जमाफीची अजून 2 महिने तरी इथून पुढे वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे 5 कागदपत्र अर्जंटमध्ये तुम्हाला तयार ठेवायला सांगितली आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया जोरदार सुरू झाली आहे। 2 दिवसात समिती स्थापन करणार। अर्थ मंत्रालय कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। 1.5 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी करणार अशा प्रकारची बातमी समोर येत आहे। मग नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांचं काय होणार? आणि या ठिकाणी आतापर्यंत थकलेल्या या ठिकाणी कर्ज काढून शेतकऱ्यांनी जर ठेवले तर त्यांच्यासाठी काय निर्णय झाला आहे? कर्जमाफीला सुरुवात तर झालीये। मुख्यमंत्री साहेबांकडून आता कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी 5 कागदपत्रांची मागणी या ठिकाणी केलीय। पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये या 50% 1.5 लाख रुपये या ठिकाणी कट जाणार होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। अखेर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी ही म्हणावी लागेल, कारण गेल्या 5 वर्षांपासून कर्जमाफी आता होईल मग होईल अशी वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा या ठिकाणी आता मिळाला असल्याचं पाहायला मिळतंय। बघा, ही महत्त्वाची कागदपत्रे तपासणीसाठी तुमच्याबरोबर या ठिकाणी आता काही अधिकारी येतील। आतापर्यंत फक्त बातम्या पसरत होत्या, अखेर तुमची प्रतीक्षा संपल्याचे पाहायला मिळतेय। ज्या शेतकऱ्यांकडे कागदपत्रे असतील तपासणी दरम्यान त्यांच्याकडे आता ही उत्तरे सांगता येतील। त्यांची कर्जमाफी या ठिकाणी जास्त होणार आहे। जर तुम्ही 1.5 लाखांपेक्षा जास्त कर्ज काढून ठेवलं असेल तर तुम्हाला जास्ती फायदा कसा करून घ्यायचाय हे सुद्धा या ठिकाणी सविस्तर तुम्हाला गुपित आयडिया या ठिकाणी सांगण्यात आले आहे। या 10 त्यांना सरसकट 10,000 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। आता बघा, गेल्या 6 महिन्यांपासून त्या ठिकाणी सरकारकडे पैसे नव्हते। त्याचं कारण आहे लाडकी बहीण योजना सरकारने मध्येच काढली नव्हती। जे पैसे सरकारला द्यावे लागतात, पीएम किसानचे पैसे द्यावे लागतात, पीक विमा सरकारला द्यावा लागतो, त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नव्हते। परंतु केंद्र सरकारकडून 50,000 कोटी रुपयांचा निधी आता मागच्या महिन्यामध्ये अर्ज करून मागवला होता।
अखेर तो निधी या ठिकाणी आल्यानंतर सरकारने कर्जमाफी करण्याचा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज आता या ठिकाणी माफ होणार आहे। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। त्या ठिकाणी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे काय होणार, थकीत ज्यांचं कर्ज आहे त्यांचं काय होणार आणि नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना जास्ती कर्जमाफीचा फायदा व्हावा म्हणून गुपित आयडिया या ठिकाणी काय सांगण्यात आले आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। काही बँकाच्या अधिकाऱ्यांकडून, काही बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून जास्ती कर्ज माफ तुमचं व्हावं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हे देखील सांगण्यात आलं आहे। बघा, पहिल्या शेतकऱ्यांचा प्रकार आहे ते म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, उत्पन्नाची मर्यादा सरकारच्या माध्यमातून घालण्यात आली आहे। जर सरकारने सांगितलेल्या या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न तुमचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट आता श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये टाकण्यात येणार आहे। मग सरकारने काय म्हटलंय, श्रीमंत शेतकऱ्यांची कोणती कर्जमाफी होणार नाही। मग श्रीमंत शेतकरी कोणाला म्हणायचं, गरीब शेतकरी कोणाला म्हणायचे हे सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे। कारण कर्जमाफीसाठी जवळपास 16 लाख शेतकरी आता बाहेर काढले जाणार आहेत। त्याचं कारण म्हणजे हे शेतकरी धनदांडगे आहेत, श्रीमंत शेतकरी आहेत, त्यांना अजिबात 1 रुपया सुद्धा कर्ज अजिबात त्यांचं माफ होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे। कारण इथे स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। मग उत्पन्न तुमचं वार्षिक किती असायला पाहिजे? तुमचे या ठिकाणी आईवडील असतील, तुमचंही या ठिकाणी भाऊबंद असतील, रेशन कार्डवरती जेवढ्या लोकांची नावं आहेत त्यांचं सर्वांचं उत्पन्न किती असायला पाहिजे? सरकारने काय आकडा उत्पन्नाचा ठरवला आहे हे सुद्धा तुम्हाला अर्जमध्ये सांगणार आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, सरसकट कर्जमाफी कोणाची होणार आहे, 1.5 लाख रुपयांच्या वर तुमचं कर्ज काढून ठेवलं असेल तर त्यांनी काय करायचं आहे, तुमचं जास्तीत जास्त कर्ज या ठिकाणी माफ होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी एक वेगळी यादी आहे। थकीत ज्यांना ज्यांचं कर्ज आहे त्यांच्यासाठी वेगळी या ठिकाणी यादी लावलाय। काही शेतकरी काय करतात, तात्पुरतं 50-60 हजार कर्ज काढतात आणि ते या ठिकाणी बँकेत भरून मोकळे होतात। मग त्यांच्यासाठी काय निर्णय? आणि काही शेतकरी असे आहेत जे 2000 गॅसला, 2022-23 लाख गॅसला, मागील वर्षी त्या ठिकाणी 5-6 वर्षाचे कर्ज त्यांचं टेस्टिंग आहे। मग त्यासाठी सरकारने काय काय निर्णय घेतले आहेत? कारण जवळपास 90% शेतकऱ्यांनी काय केलं आहे, 4-5 वर्षापासून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे। आता कर्जमाफी होईल, मग कर्जमाफी होईल असं ते म्हणत आहेत। मग त्यांच्यासाठी काय निर्णय झालेत? कोणत्या 15 दिवसांमध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे? लक्षात ठेवा, कर्जमाफीची तारीख तुम्हाला जाहीर केली होती जून महिन्यामध्ये। तर लक्षात ठेवा, आता मार्च, एप्रिल ते जून 4 महिने ही कर्जमाफीची प्रक्रिया चालणार आहे। कारण एकाच वेळी एकदाच सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नसतं, टप्प्याटप्प्याने होत असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा। सर्वात पहिल्यांदा उत्पन्नाची मर्यादा किती ठेवलाय? किती उत्पन्न असल्यावर तुमचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे? जास्ती उत्पन्न असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी कमी स्वरूपात कसा करून द्यायचा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी काम सांगितलंय ते म्हणजे बघा, शेतकऱ्यांनी काय केले, फार्मर आयडी कार्ड 99% शेतकऱ्यांनी चुकीचं काढलं आहे। सर्वांनी कान देऊन ऐका, चुका जर केलात तर तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित राहावं लागणार आहे, त्यामुळे चुका करू नका। फार्मर आयडी कार्ड अनेक शेतकऱ्यांनी चुकीचे काढले आहे। आता तुम्ही म्हणाल की आम्ही चुकीचं कसं करू? त्या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड काढले बघा। शेतकऱ्यांना या ठिकाणी काय केलं होतं, PM किसानचा हप्ता मिळणार नाही, नमुना आता मिळणार नाही असं म्हटल्यानंतर शेतकऱ्यांनी घाई गडबडीतमध्ये या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड चुकीच्या मार्गाने काढलं असल्याचं सरकारच्या माध्यमातून निदर्शनास आलं आहे। परंतु तुम्ही ही चूक करू नका। फार्मर आयडी कार्ड चांगलं, योग्य, सुव्यवस्थित कोठे आहे जेणेकरून जास्ती कर्जमाफी तुम्हाला झाली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही सविस्तर सांगणार आहे। फक्त 2 मिनिटे महत्त्वाचा वेळ तुम्ही या व्हिडिओला द्या सविस्तर। आजपर्यंत न ऐकलेली आणि व्यवस्थित माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तिसरा मुद्दा सांगण्यात आला आहे, तो म्हणजे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी तर होणार आहे, परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 चाकी गाडी ज्यांच्या घरामध्ये असतील तसेच जमिनीची मर्यादा या ठिकाणी घालण्यात आल्या। मग तुमची जमीन नेमकं किती एकर असल्यावर तुमची कर्जमाफी होणार आहे आणि जर जास्तीची शेती असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी 4 व्हीलरचा आहे। तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी जर नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, सरसकट तुमची कर्जमाफी होणार आहे। परंतु 4 चाकी जर गाडी असेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीत ढकललं जाणार आहे, त्यांची कर्जमाफी होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। मग तुम्हाला काय करायचे ते पण सांगतो।
तुम्हाला पुढे सविस्तर बातमी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचं कर्ज सर्वात पहिल्यांदा शेतकरी बांधवांनो आता माफ होणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले, आम्ही ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत पिवळे व केशरी रेशन कार्ड दिले आहे, मग ते कायमचं शेतकऱ्यांचे पिवळे रेशन कार्ड असू द्या, कायमचं त्या ठिकाणी केशरी असू द्या, जर दिला असेल तर त्या शेतकऱ्यांना आम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकरी म्हणून आता ओळखलं जातं आणि त्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. झटकन तुम्हाला मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यातून 1.5 लाख रुपये या ठिकाणी आता त्या ठिकाणी कट झाले. तुम्हाला मेसेज येणार आहे कर्ज माफ तुमचे झाले, अशा प्रकारचे मेसेज जर आहे. त्याआधी तुम्हाला सर्वात महत्त्वाची सूचना कृषी विभागाकडून सांगण्यात आली आहे. तुम्हाला इथून पुढे आता आठवडाभर आज तुमचे कर्ज त्या ठिकाणी भरा, हे करा, ते करा. बँकांचे फोन येणार आहेत, अजिबात फोन उचलू नका. जर तुम्ही आत्ता जर कर्ज या ठिकाणी भरलं तर या ठिकाणी सरकारच्या नजरेत असेल, तुम्ही नियमित कर्ज भरणाऱ्या या ठिकाणी शेतकरी म्हणून गणले जाईल आणि तुम्हाला कर्जमाफीचा फायदा 0 होईल. त्यामुळे अजिबात बँकांचा फोन जरी आला तर तुम्हाला अजिबात त्यांचा उचलायचा नाही आणि जरी आला तरी स्पष्टपणे सांगायचा, आम्ही कर्ज भरत नाही, तुम्हाला जे काही करायचे ते करा. कारण सरकारच्या माध्यमातून शब्द दिला आहे, तो शब्द म्हणजे कर्जमाफी 100% होऊन राहे. त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे, अजिबात बँकांचा फोन उचलायचा नाही. ही झाली तुमच्यासाठी सूचना. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पहिला पॉइंट या ठिकाणी आहे की तुम्हाला जमिनीची मर्यादा किती घालण्यात आल्या बघा. तुमची जमीन 10 एकरपेक्षा जास्त नसावी. काही शेतकऱ्यांची जमीन 10 एकर, 15 एकर, 20 एकर शेती करत आहे. मग सरकार काय म्हणते, तुम्हालाही जास्त जमीन आहे, मग तुमचं कर्ज का माफ करावं? तुम्ही श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आहेत. कारण सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी कर्जमाफीच्या GR मध्ये सांगण्यात आलंय, या ठिकाणी भाषणामध्ये सुद्धा सांगण्यात आलंय की आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे. श्रीमंत शेतकऱ्यांना अजिबात कर्जमाफीचा फायदा होणार नाही, त्यांनी वाट बघू नये असं सांगण्यात आलं आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाची मर्यादा किती पाहिजे. सर्वांनी लक्षात ठेवा, या ठिकाणी जवळपास 16-17 लाख उत्पन्नाच्या मर्यादेत सोडून आता शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले. पहिला तर तुम्ही इन्कम टॅक्स न भरणारे शेतकरी पाहिजे. दुसरा पॉइंट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घालण्यात आला आहे की तुमचं उत्पन्न वार्षिक या ठिकाणी 5 लाखांच्या वरती नसावं. बघा, 5 लाखांच्या वरती जर शेतकऱ्यांच्या घरामध्ये उत्पन्न असेल तर ते शेतकरी श्रीमंत आता शेतकरी म्हणून गणले जाईल. मग त्यांची कर्जमाफी करण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकांचा सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे. काही शेतकऱ्यांनी चुकीच्या बँकांमध्ये कर्ज काढले आहे, मग त्या बँकांचे विलिनीकरण झाले, मग त्यामुळे कर्जमाफी करण्यासाठी सरकारला अडचण येत आहे. त्याचं कारण सुद्धा असं आहे की त्यांचा IFSC कोड स्वतःचा नसतो. त्या बँकांचा या ठिकाणी IFSC कोड स्वतःचा नसल्यामुळे कर्जमाफी होण्यासाठी प्रॉब्लेम येत असतो. मग कोणत्या बँकांची सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे? तुम्ही कोणत्या बँकेमध्ये कर्ज काढून ठेवला आहे? तुमची 1.5 लाख रुपये या ठिकाणी कर्जमाफी तर होणार आहे, परंतु जास्ती या ठिकाणी कर्ज तुमचं माफ व्हावं यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला या ठिकाणी 10 अशा बँका सांगतो ज्या बँकांचं कर्ज सर्वात पहिल्यांदा माफ होणार आहे. आपली बँक यामध्ये आहे का? या बँका सांगितलं तर अशी 5 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी ठेवायची आहेत जे तुम्हाला लागणार आहेत कर्जमाफीसाठी अर्ज. त्यामध्ये ही नवीन कागदपत्र आहेत आणि या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही न ऐकलेली कागदपत्र आहेत. त्याआधी तुम्हाला या 10 पैकी कोणत्या एका बँकेतून कर्ज काढलं आहे बघा. पहिल्या 3 बँका आहेत, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक. तिन्ही बँकांचे कर्ज माफ सर्वात पहिल्यांदा होणार आहे. या 3 पैकी कोणत्याही एका बँकेत खातं खोला आहे का बघा. त्यानंतर येस बँक आहे, त्यानंतर आता बँक ऑफ बडोदा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे बघा बँक ऑफ त्या ठिकाणी इंडिया. या बँकांमध्ये जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं कर्ज सरकारच्या माध्यमातून आता माफ होणार आहे. जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, सोपी आयडिया देखील पुढे सांगणार आहे. काही कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत, जी नवीन कागदपत्रे सांगण्यात आले आहेत ते आधी बँका या ठिकाणी बघत आहोत. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, भूविकास बँक या सुद्धा महत्त्वाच्या बँका आहेत. कारण या बँकांमध्ये सुद्धा शेती पिकासाठी आता अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे. त्यानंतर सगळ्यात मोठ्या सरकारी बँका म्हणून आता सरकारने घोषित केल्या आहेत. यामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे, ती म्हणजे पोस्टात अनेकांनी कर्ज काढले. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज काढले. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकांचा सुद्धा सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. मग कागदपत्रे कोणते ठेवायचे? बघा, आतापर्यंत तुम्ही कर्ज या बँकांचे काढले तर या बँकांचे स्टेटमेंट तुम्हाला काढून घ्यायचे आहे.
2 पासपोर्ट आकाराचे फोटो तुम्हाला अर्जंटमध्ये काढून ठेवायचे आहेत. त्यानंतर आधार कार्डाचे 2 घटक आधीच काढून ठेवा. पॅन कार्डची 1-2 जर तुम्ही काढून ठेवा. तुमचे जे बँकेचे पासबुक आहे तर त्या बँकेच्या पासबुक IFSC कोड असेल किंवा या ठिकाणी अकाउंट नंबर असेल. याच्या पहिल्या पेजचे म्हणजे पहिल्या पानाचे जर तुम्हाला अर्जंटमध्ये या ठिकाणी काढून आता ठेवायचे आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो. तुम्हाला या ठिकाणी कधी कर्जमाफी होणार आहे तर लक्षात ठेवा, येत्या या ठिकाणी महिन्या ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. परंतु कोणत्या जिल्ह्यांची या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे? सर्वात पहिल्यांदा ज्या शेतकऱ्यांचे जिल्हे या ठिकाणी जे घोषित आहेत, जसे की छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं नांदेड, लातूर, बीड, जालना, बुलढाणा अशा प्रकारची जी शेतकऱ्यांची जिल्हे आहेत, यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कर्ज काढले आहे. यांची सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा. बँकेत जाऊन सविस्तर माहिती त्या ठिकाणी वेळोवेळी घेत चला. नक्कीच तुमचं कर्जमाफी त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.